नामदार प्रकाश आंबेडकर यांच्या अध्यक्षतेखाली नागपूरमध्ये आरोग्य विभागाची विभागीय आढावा बैठक पार पडली. यामध्ये रोजंदारी कामगारांचे वेतन, कंत्राटी कर्मचाऱ्यांचे प्रश्न तसेच गडचिरोली व चंद्रपूर जिल्ह्यातील हिवताप, डेंग्यू, सिकल सेल, क्षयरोग आदींच्या उपाययोजनांवर चर्चा झाली. महाराष्ट्रातील मुलींच्या जन्मदरातील तफावत दूर करण्यासाठी PCPNDT कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी तसेच बोगस डॉक्टरांवर कठोर कारवाई करण्याच्या सूचना आंबेडकर यांनी दिल्या. महात्मा फुले जनआरोग्य योजनेत अधिकाधिक खाजगी रुग्णालयांचा समावेश करून जनतेला आरोग्य सुविधा देण्यावर भर देण्यात आला. यावेळी राज्यमंत्री ॲडव्होकेट आशिषजी जयस्वाल, आरोग्य उपसंचालक डॉक्टर शशिकांत शंभरकर, उपसंचालक आरोग्य सेवा नागपूर डॉक्टर अजय डवले, संचालक सार्वजनिक आरोग्य संस्था महाराष्ट्र राज्य डॉक्टर राजकुमार गेहलोत, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर निवृत्ती राठोड यांच्यासह जिल्हा शल्यचिकित्सक तसेच चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, वर्धा, भंडारा जिल्ह्यातील अधिकारी उपस्थित होते. बाबा, आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं, कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी.